मुली एका वेळेला आल्या तर काय अवस्था होते. आपल्या स्वतःच्या नात्यातल्या रक्तातल्या मुली जरी बाळंतपणाला एका वेळेला 2 आल्या, किती रागा होत असत त्या घरामध्ये पहा. पण इथं 37 विधवा ब्राह्मण स्त्रिया ज्या त्यांच्या रक्तातल्या नाहीत, नात्यातल्या तर अजिबात नाहीत, पण स्वतःच्या आईप्रमाणे त्यांना जीव लावून त्यांनी त्यांचं संगोपन केलेलं दिसतं. मग त्यांनी असं ठरवलं की या विधवांना देखील विवाहाचा अधिकार असायला हवा, म्हणून त्यांनी विधवा पुनर्विवाहासाठी अनेक उपाय केलेले दिसतात. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली आणि या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी अनेक विवाह लावले. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जे विवाह लावले जायचे ना, त्या विवाहाची 4 महत्वाची वैशिष्ट्य होती. पहिलं म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही वर्जिन नसतो. आपल्या विवाहाची सुरुवातच वर्जिन होती. सत्यशोधक विवाहामध्ये कुठलाही वर्जिन नसतो, कारण मी स्वतः सत्यशोधक विवाह केलेला आहे. मग म्हणणार लग्न कोण लावेल? आपला आपणच लावायचं. मंगलाष्टकाला कोण म्हणणार? पती आणि पत्नी मंगलाष्टकाला म्हणणार. ते गंगा आणि यमुना, सिंधू, सरस्वती काय ते नद्यांचे नाव पाठ करत बसायचं नाही. मंगलाष्टका काय असतात तर मंगलाष्टकेमध्ये स्त्री असं म्हणते, जी नवरी असते ती असं म्हणते की या देशामध्ये स्त्रीला म्हणतात देवी पण वागवतात दासीप्रमाणे. तेव्हा तू मला देवी म्हणू नको आणि दासी म्हणू नको, तू मला स्त्री म्हणून समानतेची वागणूक देणार आहेस की नाही. तेव्हा तो पुरुष असं म्हणतो, तो नवरा असं म्हणतो की झटत असे स्थापावया स्त्रियांचे अधिकार मी सदा, की मी या स्त्रियांचे अधिकार, स्त्रियांच्या अधिकार हा शब्द सावित्रीबाई फुले महात्मा फुलेच्या साहित्याच्या देशात पहिल्यांदा येतो. त्यानंतर किमान 40 वर्षानंतर जगाच्या इतिहासामध्ये वुमेन्स राईट्स हा शब्द आलेले दिसतात. त्याच्या आधी आपल्याकडे हा शब्द आलेला दिसतो. स्त्रियांचे अधिकार स्थापायला मी झटतोय आणि तुला माझ्या बरोबरीचं मी वागणूक देईन, तुला शिक्षण देईन, तुला सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये समानतेचा अधिकार देईन. अशा प्रकारचा सत्यशोधक विवाह होता. त्याच्यामध्ये कुठलाही हुंडा घेतला जात नव्हता, डामडौल केला जात नव्हता. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न व्हायची. असं एक लग्न डिसेंबर महिन्यामध्ये लागलं 1884 ला आणि लग्न लावल्या भटजीचा एक मोठा मोर्चा पुण्यामध्ये निघाला. ते म्हणाले भटजींचं काय काय मात्र लग्न यांचं नाही लावलं, भटजींचा काय संबंध आहे? ते म्हणाले असं नाही, लग्न हे आम्हाला घेऊनच लावलं पाहिजे, तो आमचा धर्म आहे. आणि जर तुम्ही आम्हाला घेऊन लग्न नाही लावलं तर धर्म बुडतो. मग त्यांनी कोर्टात केस टाकली. आता केस किती गमतीशीर आहे पहा. पहिल्यांदा तालुका कोर्टात केस टाकली. तिथं श्रीधर रानडे नावाचे न्यायाधीश होते, ते ब्राह्मणच. ते म्हणाले हे पहा, धर्मानुसार तुम्ही जर वैदिक असाल तर धर्म तुम्हाला असं सांगतोय की तुमचं लग्न लावण्याची जबाबदारी ती भटजीची आहे, ब्राह्मणाची आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडूनच लग्न लावलं पाहिजे जर तुम्ही वैदिक असाल किंवा त्या धर्मातले असाल तर. आणि नुसतं लग्न नाही लावलं पाहिजे, लग्न लावल्यानंतर त्याची जी दक्षिणा आहे ती पण दिली पाहिजे. दक्षिणा किती? 6 रुपये. जेव्हा तोळा सोनं 1.5 रुपये होतं तेव्हा 6 रुपये. म्हणजे आज तोळा सोनं किती आहे? 80,000 आहे. म्हणजे 4 तोळं 8 चौक 32, 3,20,000 भटजीची दक्षिणा फक्त आज असली तर. मग तुम्ही म्हणाल आज भटजीने एवढा आपला रेट कमी का केलाय? त्याचा इतिहास तुम्हाला सांगतोय कमी का केलाय तो रेट तो. मग ही केस श्रीधर रानडे यांच्या कोर्टापुढे आली. श्रीधर रानडे असे म्हणाले हे पहा, धर्मानुसार लग्न लावण्याचा अधिकार भटजीचा आहे, तुम्ही ते लग्न लावलंच पाहिजे आणि त्यांची दक्षिणा दिली पाहिजे. तिथं सावित्रीबाई फुले ती केस हारल्या. मग त्यांनी जिल्हा न्यायालयामध्ये ती केस दाखल केली. तिथं जिल्हा न्यायालयाचे जे न्यायाधीश होते तुमच्या आमच्या सगळ्यांचे परिचित, न्यायमूर्ती म्हणून ज्यांची इमेज आहे ते महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती त्या जिल्हा कोर्टामध्ये होते. त्यांनी केस सगळी ऐकून घेतली. आता आपली इमेज पण साबूत ठेवायची आहे आणि आपल्या जाती बांधवांचं पोट पाणी पण साबूत ठेवायचं आहे. अशा एका पेचामध्ये ते सापडले. आणि मग त्यांनी असं म्हटलं हे बघा, लग्न लावलंच पाहिजे अशी काही सक्ती करता येणार नाही, पण आता इमेज साबूत पण ठेवायची न्यायमूर्तीची आणि आपला जो समाज आहे, आपला जो बांधव आहे तोही करता कामा नये, त्याचाही पोटा पाण्याचा व्यवसाय चालू ठेवला पाहिजे. म्हणून ते असं म्हणाले लग्न लावलंच पाहिजे अशी काही सक्ती करता येणार नाही, पण मात्र त्यांची दक्षिणा तेवढी घरपोच करता आली पाहिजे. काय निर्णय दिला आपला समाज कसा जागून ठेवला. आणि म्हणून आम्हाला जर न्याय मिळायचा असेल तर आमच्या समाजातील लोक न्यायाधीशाच्या खुर्चीवरती बसली पाहिजेत. या देशातल्या न्यायालयाचा जो काही खेळ खंडोबात चालला तुम्ही बघताय 2-3 वर्ष झाले, काय काय अवस्था, त्याच्यावरती बोलू नये कारण कोर्ट ऑफ कंटेंट होऊ शकतो त्याच्यावरती बोललं तर. जर आम्हाला न्याय हवा असेल तर आमची माणसं न्यायाधीश व्हायला हवी. जर आम्हाला न्याय मिळायला असेल तर आमची माणसं प्रसार माध्यमात जायला हवीत. आमचे आमदार, आमचे खासदार, सगळी माणसं जर आमची असणार नाही तर आम्हाला कोणी न्याय देणार नाही. लक्षात घ्या.
सावित्रीबाई हारल्या नाही, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली. तिथे मायकेल विस्टॉप नावाचे न्यायाधीश होते. तो ब्रिटिश माणूस होता, तो कायद्यानुसार चालणारा माणूस होता. तो म्हणाला कामगाराने काम केलं तर त्याला पगार दिला पाहिजे. हा कामगार कायदा आहे. कामगाराने काम केलं तर त्याला पगार दिला पाहिजे, पण कामगाराने काम न करताच त्याला पगार द्या आणि तोही घरपोच करा, हा कुठला निर्णय म्हटले. त्यांनी सरळ सांगितलं नो वर्क नो पे. काम नाही तर पगार नाही, केस खलास. आणि त्यामुळे तिथून पुढे भटजीनं नाही बोलावलं तर चालत होतं. मग भटजीने आपले रेट कमी करायला चालू केली. तुम्ही म्हणाल की असं कुठेपर्यंत चाललं, ही केस सावित्रीबाई जिवंत असेपर्यंत चालल्याच अशा शेकडो केसेस आहेत, कधीतरी त्या वाचून पहा. पुढे सावित्रीबाई गेल्यानंतर शाहू महाराज आपले कोल्हापूरचे आहेत, त्यांच्या काळामध्ये या केसचा अंतिम निकाल लागला. त्यावेळेला कुलकर्णी वतन आणि जोशी वतन खालसा करण्याचं बिल शिके बोले नावाचे भंडारी समाजाचे जे आमदार होते त्यांनी सभागृहात, मुंबई सभागृहामध्ये, तर त्या बिलाला पण रँगलर परांजपेने विरोध केला. परांजपे हे पुणे येथील गणिताचे सगळ्यात तज्ञ. परांजपेंना रँगलर ही पदवी होती. रँगलर ही पदवी गणितातील सगळ्यात विद्वान माणसाला दिली जाते. आणि परांजपे ब्राह्मण, जर जोशी कुलकर्णी वतन खालसा केलं तर ब्राह्मणांनी जगायचं कसा असा प्रश्न निर्माण होता. मग त्यांनी विरोध केला सभागृहामध्ये. ते म्हणले असं नाही करता येणार, हजारो वर्षाची आपली प्रथा परंपरा आहे, अशी बुडवता नाही येणार. मग त्याला शिके बोलेंनी विरोध केला, नाही म्हटले असं नाही चालणार. मग ते म्हणाले मला परांजपेला काही प्रश्न विचारायचे आहे. विचारायचे की नाही हा कोण ठरवणार, सभागृहाचा अध्यक्ष ठरवतो. सर इब्राहिम रहीमतुल्ला नावाचे त्या सभागृहाचे अध्यक्ष होते. ते म्हणाले ठीक आहे बोले साहेब, परांजपेला काय विचारायचे ते विचारा. परांजपे साहेबांना त्यांनी दोन प्रश्न विचारले. परांजपे साहेब तुमची दाढी कशी करता तेवढं सभागृहात सांगा. परांजपे म्हणाले की अक्कल आहे की नाही तुम्हाला, असले फालतू प्रश्न वैयक्तिक प्रश्न विचारतात का सभागृहात. ते म्हणाले हा फालतू पण प्रश्न नाही, हा वैयक्तिक पण प्रश्न नाही, या बिलाशी थेट संबंधित आहे, सांगून टाका सभागृहाला. त्यावेळेला ते जे सभागृहाचे अध्यक्ष होते ते म्हणाले सांगून टाका ना परांजपे, बाकीच काही विचारलं दाढीवरच तर दाढी कशी करता सांगून टाका. तर ते म्हणाले माझी दाढी मी माझ्या घरीच करतो, माझी मीच करतो. बोले म्हणाले धन्यवाद. आता उद्या आमचा नाभी बांधव जर कोर्टात गेला आणि तो म्हणाला लग्न लावण्याचा अधिकार जर धर्मानं तुम्हाला दिलाय तर तुमची दाढी करण्याचा अधिकार नाभी समाजाला आहे, त्यामुळे आम्ही तुमची दाढी जी करणार ती आम्हीच करणार. ती पाण्याने करायची का ती पाण्याने करायची, वेळ बदलून करायची की नाही आम्ही ठरवणार. आणि त्यातही आमचा नाभिक समाज जरा उदारमतवादी असेल तर तो म्हणेल परांजपे तुमची दाढी तुमच्या घरी साबण लावून करा नाही तर बिल साबणाने करा, तुम्हीच करा, पण आमचे पैसे तेवढे आमच्या घरात घरपोच करा, चालेल काय. ते म्हणे असं कसं चालेल. त्यावेळेला 1926 ला जोशी आणि कुलकर्णी वतन खालसा झालं. तेव्हापासून धर्मामधला कुठलाही व्यक्ती जर त्याने कुठल्याही पद्धतीने लग्न लावलं भटजीला न बोलावता तर त्याच्या विरोधात कोर्टात जाता येत नाही. हा निर्णय जो विजय आहे तो त्यांनी मिळवून दिला. पण तुम्ही आम्ही काय करतो, आम्ही जन्मल्या भटजीच्या नादी लागतो. त्याचं नावरस नाव काय, त्याची कुंडली काय, तिथून ते लग्न वास्तुशांत या सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्याच मागे लागतो. मग आम्हाला सावित्रीबाईंनी दिलेला जो लढा होता, जो असा वारसा होता, तो आम्ही पुढे चालवला की नाही याचा विचार आम्हाला करावा लागतो. त्या काळामध्ये भीषण दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये महाराष्ट्रातून शेकडो लोक पुण्याच्या बाजूने चाललेले होते. इकडे खायला अन्न नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं. पुण्यामध्ये 1000 मुलं रस्त्यावर फिरत होती. आई बापांनी आपली जी मुली होत्या तिथल्या पुण्यातल्या श्रीमंत लोकांना कामासाठी विकल्या. पैसे नाही, जगायचं कसं, खायचं काय. महात्मा फुल्यांना सावित्रीबाईंची 3 पत्र लिहिली. एका पत्रामध्ये त्याची नोंद आहे, तरण्यासाठी मुलं मुली तिथल्या लोकांना त्यांनी विकल्या आणि ही मुलं काही कामाची नाहीत म्हणून ती रस्त्यावरती सोडून देण्यात आली. अशी 1000 मुलं रस्त्यावर फिरत होती. तेव्हा सावित्रीबाईंनी व्हिक्टोरिया बालाश्रम सुरू करून या मुलांना 1 वर्ष जेवण करून घातलं खायला. 1 वर्षभर धान्य आणायचं, ते जात्यावरती दळायचं, भाकरी करायच्या आणि या मुलाला 1 वर्षभर खाऊ घालायच्या. इतकी माया, इतकी दया जगाच्या पाठीवरती आणखी कुठल्या स्त्रीला असेल हो. हे कार्य त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्या काळामध्ये ज्या स्त्रियांना केशवपन करून विद्रुप केलं जायचं अशा स्त्रियांसाठी सावित्रीबाई फुले यांनी नाभिकांचा संप घडवला. आम्हाला माहित पण नसतं नाव्याचा संप सावित्रीबाई फुलेंनी घडवला आणि तो संप इतका क्रांतिकारी होता. इंग्लंडमध्ये टाइम्स नावाचं वृत्तपत्र आहे, दररोज ते निघतं. त्या टाइम्स वृत्तपत्रामध्ये 1890 साली पहिल्या पानावर त्या संपाची बातमी आहे. त्यामध्ये असं म्हटलंय जगाच्या इतिहासामध्ये पगार वाढवून मिळावा म्हणून अनेक संप झाले आणि होत आहेत,
पण जगाच्या इतिहासामध्ये असा पहिला हा संप आहे जो पुण्यातल्या 1000 नाभिकांनी केलाय, पुणे आणि मुंबईच्या, आणि त्याचं नेतृत्व सावित्रीबाई फुलेंनी केलंय. ते असं म्हणतात की स्त्रियांचे केश वपन करून, स्त्रियांचे केश भादरून त्यांना विद्रूप करून जो मिळणारा पैसा आहे तो तळतळाटाचा आहे, तो विद्रुपीकरणाचा आहे, तो आम्हाला नको असं म्हणणाऱ्या नाभिकांनी केलेला आहे. आणि हा जगातला सगळ्यात मोठा अद्भुत लढा आहे. त्या लढ्याची नोंद लंडन मधल्या वृत्तपत्राने घेतली, पण टिळकांच्या केसरीने मात्र घेतली नाही. टिळकांच्या केसरीमध्ये तेव्हा स्त्रियांनी रेनकोट घालावेत का घालू नये या गहन प्रश्नावरती चर्चा चाललेली आपल्याला दिसून येते. इतकं मोठं क्रांतिकार्य सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये 1890 ला केलं. 1890च्या आधी 2 महत्वाच्या घटना घडल्या होत्या. सावित्रीबाईंना मूल होत नव्हतं. मग मूल होत नाही म्हटल्यानंतर सावित्रीबाईंचे वडील स्वतः आपल्या जावयाकडे गेले आणि जावई बापूंना म्हणाले, लग्नाला बरीच वर्ष झाली, मूल होत नाही, दुसरं लग्न करा. आता जर सासरा जावयाकडे गेला आणि मूल होत नाही, दुसरं लग्न करा असं जर आजच्या काळात जर कोण म्हणालं असतं तर त्याच दिवशी लग्न करून टाकलं असतं. वेळ वगैरे बघायची गरज नसते. पण ज्योतिराव खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंची प्रेम करत होते. ते असं म्हणाले. तेव्हा विज्ञान एवढं प्रगत नव्हते, लक्षात घ्या. दोष कुणाकडे आहे ते सिद्ध करण्याइतपत विज्ञान प्रगत नव्हतं. तरी सावित्रीबाईंच्या बाबतीत ज्योतिराव असं म्हणाले की दोष सावित्रीत आहे का माझ्यात आहे हे माहित नाही. समजा दोष सावित्रीत असेल तर मी लग्न केलं दुसरं तर मला मूल होऊ शकतं, पण दोष माझ्यात असेल तर मी लग्न दुसरं केलं तिसरं केलं तर कसं काय मूल होऊ शकेल. आणि मनुस्मृती काय सांगते, जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत सासरच्या आणि माहेरच्या मरणारी माणसं जी आहेत ती स्वर्गात जात नाही, पितर जे आहेत ते नरकातच राहतात. त्यामुळे मुलाचा हव्यास हा जे आहे, मुलगी होऊन चालत नाही, मुलगाच पाहिजे हा जो हव्यास आहे तो यासाठी आहे. आणि त्यामुळे सासरे बुवा जावई बुवांना जाऊन सांगायला लागले दुसरं लग्न करा, आमची वर जाण्याची वेळ झाली, मुलगा होत्या तुम्हाला, म्हणजे आम्हाला स्वर्गात जाऊन रंभा मेनका उर्वशी बघता येतील. स्वर्गाची वर्णनं सगळीकडे सारखीच आहे. मुस्लिम धर्मामध्ये असंच आहे. आपल्याकडे जशी रंभा मेनका उर्वशी असते तसं मुस्लिम धर्मात काय असते, जन्नत असते. आणि जन्नतीमध्ये तिकडे परीला काय म्हणतात, कोई जन्नत की वो हूर नाही, तिकडे हूर असते, आपल्याकडे रंभा मेनका उर्वशी असतात. सगळी वचनं वाचून पहा. तर फुल्यांनी सांगितलं की मी काही दुसरं लग्न करणार नाही, आणि करायचंच असेल तर माझं दुसरं लग्न करून सावित्रीला सवत आणण्यापेक्षा सावित्रीचं दुसरं लग्न करून मला सवता आणा, चालेल का. मुलगा होणं महत्वाचं आहे ना. मग पुरुषांनीच लग्न करायची काय गरज आहे. स्त्रीचं दुसरं लग्न लावलं तर चालणार नाही का. कुठल्या धर्मात स्त्रीला दुसऱ्या लग्नाची मुभा नाही, पुरुषांनाच फक्त मुभा असलेली दिसते. पण महात्मा फुल्यांनी दुसरं लग्न केलं नाही. अशाच एका काशीबाईचा जे सरांनी उल्लेख केला की ते जी काशीबाई जीव द्यायला निघालेली होती, तिला फुल्यांनी वाचवलं, त्या मुलाला दत्तक घेतलं, त्याला शिकवून डॉक्टर केलं, त्याला यशवंत नाव दिलं. एक पत्र तुम्ही काळजीपूर्वक वाचा की त्या काळामध्ये सावित्रीबाईची वैचारिक प्रबलता किती होती पहा. सावित्रीबाईंचे त्या काळातले लढ्यातले सहकारी ससाने नावाचे होते आणि त्यांची मुलगी होती राधाबाई. राधाबाई आणि यशवंत यांची मनं जुळायला लागली आणि यशवंत असं आपल्या आईला सांगितलं की मला या राधाबाईशी लग्न करावं वाटतंय. त्यावेळेला सावित्रीबाईंनी ससानेला पत्र लिहिलंय की माझ्या मुलाला तुमची मुलगी आवडलेली आहे आणि लग्न करण्याआधी त्या मुलीला मी माझ्या घरी आणू इच्छिते, तिला मी माझ्या घरी काही दिवस ठेवेल, दोघं एकमेकांशी चर्चा करतील, दोघांची मनं जुळतायत का, दोघांचे आचार विचार जुळतायत का पाहतील आणि मग लग्न करायचं की नाही ते निर्णय घेतील. सावित्रीबाईंनी त्या राधाला आपल्या घरी आणलं, काही दिवस आपल्या घरी ठेवलं, दोघांची मनं जुळतायत की नाही ते पाहिलं. आजही ब्राह्मण समाजाची चांगली प्रथा आहे. मुला मुलीचं लग्न करण्याआधी आजही काही ब्राह्मण समाजामध्ये त्या मुलीला घरी आणलं जातं, एकमेकांच्या संबंध त्यांना ठेवलं जातं. काही शारीरिक अंतर निश्चित आहे, पण त्यांची मनं जुळतायत की नाही, त्यांची विचारमय जुळतायत की नाही, त्यांच्या आवडीनिवडी जुळतायत की नाही पाहिलं जातं. आणि जर ते जुळत असतील तरच त्यांच्या विवाहाचे निर्णय घेतले जातात. त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी असं म्हटलं होतं की लग्न करण्यापूर्वी 3 गोष्टी पहावे. वय, त्यांचं योग्य वय व्हावं. गुण, गुण म्हणजे 36 गुण नव्हे, आजच्या त्या पत्रिकेने 36 गुण नव्हे. आपण जरा मागे जाऊन पहा, आपल्या आजोबा आजीने कुठली गुणपत्रिका पाहिली होती हो, पण संसार केलेच ना त्यांनी, आयुष्यभर एकत्र राहिले. आजोबा पंजोबांनी कधी गुणपत्रिका पाहिली नाही. बिचारा त्या ऐश्वर्याला कोणी गुणपत्रिका पाहून दिली काय माहित नाही. आता काय व्हायला लागले कुणाच ठाऊक त्यांचं. पहिल्यांदा वराशी लग्न केलं, मंगल आहे म्हणून त्या वराचं काय झालं काहीतरी बघितलं पाहिजे जाऊन. तर आजकाल हे कुणाच्या पाहताय ना त्याच्या नादी लागू नका, ही सगळी तोतांड आहे.
गुन्हा जुळवणं हा सगळा भंगच प्रकार आहे. गुन्हा जुळवून विवाह वर्ष मोडतात. त्यामुळे 36 गुणांच्या आधी न लागता तुमचे आमचे स्वभाव गुण जुळतायत की नाही पहा. पहावे वय गुण प्रीत. प्रीत म्हणजे प्रेम. आज फुले असते तर त्याचे म्हटले असते त्याच्या जोडीला रक्त चाचणी देखील करा. HIV झाल्यामुळे अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पण मी मुलींना निश्चित सांगेन की तुम्ही बाकीचं काही नाही पाहिलं तर चालेल, पण रक्त चाचणी निश्चित करा. एक तर HIV आहे का हे पहा. दुसरं रक्तगट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत काय. जर एका मुलीचा रक्तगट पॉझिटिव्ह असेल आणि मुलाचा निगेटिव्ह असेल किंवा कुणाचाही एका पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर होणारे बाळं ही चांगली होत नाही, ती अपंग होतात किंवा होत नाही. आणि ते आपल्या आयुष्याचे फार महत्वाचं गणित आहे. त्यामुळे लग्नापूर्वी रक्तगट निश्चित पहा. आणि आज सायन्स इतकं पुढे गेलंय की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जरी रक्तगट असेल तरी पहिल्या मिलनाच्या आधी, ज्याला आपण शुद्ध भाषेत सुहागरात्र म्हणतो, त्याच्या आधी एक इंजेक्शन असतं. ते जर तुम्ही घेतलं तर तुमची पुढची आपत्ती जी पुढची होणारी जी पिढी आहे, मुलबाळ होणार आहे, ते चांगलं होतं. ही माहिती आपल्याला असायला हवी आजच्या युगामध्ये. तर हे सगळं आपल्याला कळायला हवं. फुल्यांनी ब्राह्मणाच्या एका विधवा स्त्रीचं मूल दत्तक घेतलं, त्याला डॉक्टर केलं, शिकवलं. शेवटच्या कालखंडामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक फरफटी झाल्या. महात्मा फुले त्या काळातले मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. पुण्यामध्ये जो येरवडा नावाचा जेल आहे, त्या जेलला जाताना जो बंद गार्डन नावाचा पूल आहे तो महात्मा फुल्यांच्या कंपनीने बांधला. पुण्याला जाताना जो कात्रजचा बोगदा लागतोय ना, तो महात्मा फुल्यांच्या कंपनीने बांधला. पुण्यामध्ये खडकवासला जे धरण आहे ते महात्मा फुल्यांच्या कंपनीने बांधलं. त्यावेळेला टाटा उद्योग समूहाचा जेवढा टर्नओव्हर होता त्याच्यापेक्षा जास्त टर्नओव्हर महात्मा फुल्यांच्या कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्ट कंपनीचा होता. तो सगळा पैसा फुल्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी, या बाळांच्या सुधारगृहासाठी वापरला. स्वतःसाठी त्यांनी काही ठेवलं नाही. आणि आयुष्याची एक वेळ अशी आली त्यांना अर्धांगवायू झाला. औषधाला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा काही मित्र मंडळींनी त्यांना मदत केली आणि कसाबसा औषधोपचार केला. फुल्यांना 1890 हा देव सोडावा लागला. फुले मेल्यानंतर त्यांचे नातेवाईक आले आणि टिटवं धरायला लागले. मृत्यूनंतर माणूस मेल्यानंतर टिटवं धरतात ना फुलं. टिटवं काय धरतात? जो टिटवं धरतो तो त्या मेलेल्या व्यक्तीचा वारसदार असतो. सगळ्या संपत्तीचा अधिकारी तो असतो. महात्मा फुलेंचे पुतणे आले, ते म्हणाले यशवंत कुणाचं कार्ड आहे काय माहित नाही, कारण ते काय विधवेला झालेलं बाळ आहे, त्याला आम्ही काही टिटवं धरून येणार नाही. तेव्हा सावित्रीबाईंनी स्वतःचं दुःख बाजूला सारून स्वतःच त्या उठल्या हाताकडे त्यांनी टिटवं धरलं, मशानभूमीपर्यंत गेल्या आणि स्वतःच्या नवऱ्याला त्यांनी स्वतःच्या हाताने अग्नी दिला. देशाच्या इतिहासामध्ये नवऱ्याच्या चितेवरती सती गेलेल्या हजारो स्त्रिया असतील, पण स्वतःच्या हाताने स्वतःच्या नवऱ्याच्या चितेला अग्नी देणारी एकमेव स्त्री होती. फुल्यांच्या नंतर देखील सावित्रीबाईंनी हे कार्य अखंडपणे चालू ठेवलं. 1892 साली या देशामध्ये एक पहिली मोठी दंगल घडली, हिंदू मुस्लिम दंगल. या देशात पहिली हिंदू मुस्लिम दंगल 1892 ला घडली आणि ती दंगल सावित्रीबाई फुले यांनी शांत केली. तो रिपोर्ट आहे इंग्रज अधिकाऱ्यांचा मुंबईतला. भाईखळ्याला 60,000 लोकांना त्यांनी एकत्रित केलं आणि सांगितलं की हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकमेकांची डोकी फोडू नका. दंगलीमध्ये फक्त गोरगरिबांचीच मुलं मारली जातात, श्रीमंतांची मारली जात नाहीत. आपण एकमेकांची डोकी फोडून रक्त सांडून हा प्रश्न सुटणार नाही. आपण एकमेकांना मायेने समजावून घेऊया, प्रेमाने समजावून घेऊया आणि पुढे जाऊया. त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी असं म्हटलं. 60,000 हिंदू आणि मुस्लिम भाईखळ्याला एकत्रित आले आणि त्यांनी शपथ घेतली की आम्ही आता हिंदू आणि मुस्लिम एकमेकांच्या विषयी द्वेष करणार नाही, तिरस्कार करणार नाही, भाईचाराने पुढे जाऊ. या देशातील पहिली हिंदू मुस्लिम दंगल सावित्रीबाई फुले यांनी शमवलेली होती. आम्ही शेजारी भांडण लागलं तरी तिकडे न डोकावता बाजूने जातो किंवा भांडण लावण्याच्या गर्दीमध्ये आम्ही सामील न होता भांडण मिटवणाऱ्यांच्या गर्दीमध्ये सामील व्हायला हवं. हे कार्य आपण करायला हवं. शेवटकडे आपण येतोय. 1897 ला प्लेगची साथ पसरली. तुम्ही कोरोनाची साथ अनुभवली ना सगळ्यांनी. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आपल्या आई वडिलांना जरी कोरोना झाला तर त्यांच्या जवळ जायची भीती वाटत होती आपल्याला. ती जशी भयानक साथ आहे त्याच्याहूनही भयानक साथ होती प्लेगची. 1897 ला पुण्यामध्ये प्लेग आला. स्वतःला थोर म्हणाले समाज सुधारक 180च्या स्पीडनं पळाले पुण्यातून. कुणी थांबलं नाही. त्यावेळेला सावित्रीबाईंनी आपला मुलगा जो होता ना यशवंत, तो डॉक्टर होता, तो चीनमध्ये होता. चीनमध्ये तिथल्या मिलिटरीमध्ये ते डॉक्टरी विषय करत होते. त्या मुलाला बोलवून घेतलं. त्यांनी पुण्यामध्ये ससाण्याच्या माळावरती एक दवाखाना सुरू केला आणि सावित्रीबाई स्वतः हातामध्ये एक चादर घ्यायचा. तेव्हा अँब्युलन्स नव्हत्या किंवा स्ट्रेचर नव्हत्या.
ज्या ज्या वस्तीमध्ये प्लेगनं सगळी माणसं मरतायत त्या ठिकाणी त्या गेल्या. त्या लहान बाळांना त्या छातीमध्ये टाकायचं, ती खांद्यावरती चादर घ्यायची, 8-10 किलोमीटर चालत जाऊन आपल्या मुलाच्या दवाखान्यामध्ये जाऊन उपचार करायची. मुलगा सांगत होता आईला, आई हा संसर्गजन्य रोग आहे, या रोगाच्या संपर्कात आलं की 8-10 दिवसाच्या वर माणूस जगत नाही. पण सावित्रीमाईंनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अशा शेकडो मुलांना त्या दवाखान्यामध्ये घेऊन आल्या, औषध उपचार करत होत्या. असाच एक बाबाजी गायकवाड नावाचा मुलगा, मुंडवामध्ये त्याला कळालं की प्लेग झालेला आहे सावित्रीमाईंना, तेव्हा त्या मुंडव्याला गेल्या. तो 14 वर्षाच्या मुलाला त्यांनी त्या छातीमध्ये घातलं आणि पाठीवर टाकून त्या 10-12 किलोमीटर चालत आल्या. त्याला उपचार केला, पण त्याला उपचार होत असताना सावित्रीमाईंना प्लेग झाला आणि या प्लेगच्या साथीमध्येच त्या निघून गेल्या. सावित्रीमाईंच्या नंतर त्यांचा जो मुलगा होता यशवंत नावाचा, त्यांची पहिली पत्नी जगदीशाची, मी मगाशी सगळा किस्सा सांगितला त्या राधाबाईचा, त्यांना कशी घरी आणलं, दोघांचा विवाह केला. त्याही काळानंतर काही काळानंतर वाढल्या. मग पुन्हा त्यांनी लक्ष्मी नावाच्या दुसऱ्या एका स्त्रीशी, चंद्रभागा नावाच्या स्त्रीशी या यशवंतने विवाह केला. काही काळ निघून गेला. नंतर पुन्हा एक प्लेगची साथ आली आणि त्या साथीमध्ये उपचार करताना हे यशवंतराव मरण पावले. तिथून पुढे यांच्या कुटुंबाची इतकी वाताहत झाली या चंद्रभागेला, आणि त्यांना जी झालेली मुलगी होती लक्ष्मी, यांना खायला देखील अन्न मिळालं नाही. सुरुवातीला त्यांनी महात्मा फुल्यांची जी पुस्तकं होती ती रद्दीमध्ये विकली आणि काही दिवस गुजराण केली. त्यानंतर मग पुन्हा घरातली भांडी कुंडी जी काय होती ती विकली आणि काही काळ गुजराण केलं. शेवटी राहत जे घर होतं महात्मा फुल्याचं 395 गंजपेठ पुणे इथलं, ते घर अवघ्या 100 रुपयाला त्यांनी विकलं आणि काही काळ गुजराण केली. शेवटी पैसा किती दिवस पुरणार. एक दिवस असा आला की सावित्रीबाई फुले यांची जी सून होती चंद्रभागा नावाची, ती पुण्याच्या रामेश्वरच्या मंदिराच्या पायरीवरती गेली आणि ती मेल्यानंतर संपूर्ण पुण्यामधून त्यांना जाळायला एक सुद्धा व्यक्ती मिळाली नाही. शेवटी पुण्याच्या म्युन्सिपाल्टीनं बेवारस म्हणून महात्मा फुल्यांच्या या सुनेला जाळलं. ज्या विधवा स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा फुल्यांनी ज्ञानाचा प्रकाश आणला, त्यांना जीवनाचा मार्ग दाखवला, हजारो स्त्रियांना शिक्षित केलं. पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्ट कंपनीतला लाखो रुपयाचा आलेला पैसा या शेकडो लोकांच्या आयुष्यासाठी खर्ची घातला. त्यापैकी कुणीही एकही स्त्री किंवा पुरुष पुढे आला नाही या चंद्रभागेचा अंत्यसंस्कार करण्यासाठी. म्युन्सिपाल्टीने बेवारस म्हणून जाळलं. ज्या लोकमान्य टिळकांना डोंगरीच्या किल्ल्यातून सोडवण्यासाठी, आगरकरांना डोंगरीच्या किल्ल्यातून सोडवण्यासाठी त्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी 10,000 रुपये भरलेले होते, यापैकी कुणी माणूस पुढे आला नाही. शेवटी या सुनबाईंना सावित्रीच्या बेवारस म्हणून म्युन्सिपाल्टीला जाळावं लागलं. पुढे लक्ष्मीची वाताहत झाली. एका लग्न झालेल्या बीजवराशी तिला लग्न करावं लागलं आणि या संपूर्ण कुटुंबाची इतकी प्रचंड वाताहत झाली. पुढील काळात महात्मा फुले इतिहासातूनही गायब झालेले होते. अलीकडच्या काळामध्ये हरिनाट्यांसारखा एक संशोधक आला आणि त्यांनी सावित्रीबाई, महात्मा फुले यांचा इतिहास उजागर केला. आज आम्ही पुण्यात जातो, दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेतो. त्याला लागूनच असणारा पुण्यातला भिडेवाड्यातला पहिली मुलींची शाळा होती, आज अति उपेक्षित आहे. आता कुठे ती ताब्यात घेऊन डेव्हलप करायचं काम चालू आहे. इतकी मोठी शोभांतिका त्यांच्या वाट्याला आली, त्यांनी तुमच्यासाठी हे सगळं केलं. म्हणून तुमचं आमचं कर्तव्य आहे की आज केवळ आम्ही अथर्व शीर्ष पठणामध्ये धन्यवाद न मानता किंवा वरसावित्रीच्या पूजनामध्ये धन्यवाद न मानता आम्ही चांगलं शिक्षण घ्यायला हवं आणि या देशातल्या ग्रामपंचायतीतल्या सरपंचापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत जी जी पदं मिळतील ती सगळी पदं आम्ही पाराक्रांत करायला हवीत. अखंड वाचन करायला हवं, रात्रंदिवस वाचन करायला हवं. आपल्या कॉलेजची 3 वर्ष जर तुम्ही ध्येय निश्चिती करून वाचनासाठी दिली तर निश्चित तुम्हाला अधिकारी होण्यापासून कुणीही डावलू शकणार नाही. पण आपण ते ध्येय डोळ्यासमोर ठेवा. सावित्रीबाईंना जीवनातील खरे खोटे कळू लागले पाहिजे, साठी बळ मिळू लागले पाहिजे. हा जो शिक्षणाचा खरा खोडा अर्थ अभिप्रेत होता तो तुम्ही अभिप्रेत आणाल. आपलं लग्न कुंडली वगैरे न पाहता, 36 गुण न पाहता, चांगला गुण जुळतायत की नाही, रक्त चाचण्या जुळतायत की नाही हे पाहून कराल आणि जीवनाचे योग्य साठी नेऊन योग्य वाटचाल कराल. अंधश्रद्धेला बळी न पडता जे अंधश्रद्धेला बळी पडतायत त्यांना अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढाल आणि जे शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणता येईल यासाठी कार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.